नमस्कार. ह्युमन हेल्थ अँड डिसीज या टॉपिकमध्ये आपण लिम्फोसाइट्स WBCचा एक टाईप आहे, व्हाईट ब्लड कार्प्युस्कलचा एक टाईप आहे लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. त्यापैकी लिम्फोसाइटचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. फर्स्ट वन इज द टी लिम्फोसाइट. थॅमस ग्लँड मध्ये डिफरन्शिएट झालेले आणि मॅच्युअर झालेले टी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट बर्सल लिम्फॉइड टिश्यू पेअर पॅचेस अँड टॉन्सिल्स मध्ये डिफरन्शिएट अँड मॅच्युअर झालेले टी लिम्फोसाइट. याच्या अगोदर पाठीमागच्या लेक्चरला आपण मेकॅनिझम ऍक्शन ऑफ टी लिम्फोसाइटचा अभ्यास केलेला आहे. टी लिम्फोसाइट याचे टाईप आहेत हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल अँड मेमरी टी सेल्स. आजच्या लेक्चरला आपण एक पॉइंट मेकॅनिझम ऍक्शन ऑफ कशाचा अभ्यास करतोय बघा. ऍक्च्युली काम कसे करतात. मेकॅनिझम ऍक्शन ऑफ बी लिम्फोसाइट्स टू अँटीजीन. mechanism action of B lymphocyte to antigen. Antigen means any foreign bodies which are invading, for example bacteria, fungus, virus, protozoans, disease causing agent. Foreign bodies, antigen which cause the disease. आणि यांना अँटीजीनला विरोध करणारे घटक कोणते आहेत. बी लिम्फोसाइट. मेकॅनिझम ऍक्शन ऑफ बी लिम्फोसाइट्स टू अँटीजीन्स. ऍक्च्युअली याच्यामध्ये बघा बी लिम्फोसाइट्स कधी तयार होतात. बी लिम्फोसाइट्स सेन्सिटाइज म्हणजे संवेदनक्षम बनतात. बी लिम्फोसाइट्स सेन्सिटाइज बाय बोथ like antigen as well as helper T cells. B lymphocytes are sensitized due to presence of antigen, invading antigen as well as helper T cell. Helper T cell मुळे किंवा अँटीजीन मुळे बी लिम्फोसाइट या सेन्सिटायझर होतात, संवेदनक्षम बनतात. अँड बी लिम्फोसाइट प्रोड्यूस आणि काय तयार होत असेल बघा ऍक्टिव्हेटेड बी लिम्फोसाइट्स. ऍक्टिव्हेट झालेल्या ऍक्टिव्हेटेड बी लिम्फोसाइट प्रोड्यूस प्लाझ्मा सेल्स. कोणत्या प्रकारच्या सेल तयार होतात. प्लाझ्मा सेल अँड मेमरी बी सेल्स. बघा सिक्वेन्स याच्यामध्ये कसा आहे. सिक्वेन्स न लक्षात ठेवा. एक तर याच्यामध्ये अँटीजीनच्या स्टिम्युलेशनमुळे, अँटीजीनमुळे, फॉरेन बॉडीजमुळे किंवा हेल्पर टी सेलमुळे बी लिम्फोसाइट पासून काय तयार होत असेल. प्लाझ्मा सेल अँड मेमरी बी सेल्स. ह्याच्या प्लाझ्मा सेल ज्या तयार होतात. प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस to form glycoprotein that is antibodies. Plasma cells can produce clones, differentiate to form glycoprotein that is antibodies. आणि तयार झालेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत, अँटीबॉडीज बाइंड टू सेल मेम्ब्रेन. एक तर सेल मेम्ब्रेनला बाइंड होतात as well as free in throughout the body, circulate through bloods. ग्लायकोप्रोटीन किंवा अँटीबॉडीज बघा ज्यांना आपण अँटीबॉडीज म्हणतो. अँटीबॉडीज म्हणजेच काय. ग्लायकोप्रोटीन. प्रोटेक्टिव्ह केमिकल्स कधी तयार होतात. प्रोड्यूस ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ अँटीजीन. म्हणजे ग्लायकोप्रोटीन म्हणजे अँटीबॉडी. ह्या कशापासून तयार होतात. प्लाझ्मा सेल्स. प्लाझ्मा सेल्स या कशापासून तयार झालेले आहेत. बी लिम्फोसाइट. सिक्वेन्स लक्षात ठेवायच्यामध्ये अँटीबॉडीज परफॉर्म फॉलोइंग फंक्शन्स. आणि अँटीबॉडीजचे फंक्शन्स कोणते आहेत बघा. आपल्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडी तयार होतात, प्लाझ्मा सेल पासून अँटीबॉडी तयार होतात.
आणि या अँटीबॉडीजचं फंक्शन कोणतं असेल, ग्लायकोप्रोटीनचं कार्य कोणतं असेल, अग्लुटिनेशन्स, ऑप्सोनायझेशन्स अँड न्यूट्रलायझेशन्स. म्हणजे वाय शेप्ड, कॅपिटल वाय शेप्ड स्ट्रक्चर जे आहेत, अँटीबॉडीज जे आहेत, ग्लायकोप्रोटीन जे आहेत, आपल्या शरीराचं संरक्षण करणारे, अँटीजीनला डिस्ट्रॉय करणारे, फॉरेन बॉडीजला, डिसीज कॉझिंग एजंटला नष्ट करणारे जे ग्लायकोप्रोटीन आहेत, अँटीबॉडीज आहेत. अँटीबॉडीज परफॉर्म फॉलोइंग फंक्शन्स लाईक अग्लुटिनेशन्स. अग्लुटिनेशन्स म्हणजेच काय बघा, अग्लुटिनेशन्स ऑफ पर्टिक्युलेट मॅटर. पर्टिक्युलेट मॅटर म्हणजेच काय, बॅक्टेरिया सेल किंवा व्हायरस असतील. अग्लुटिनेशन ऑफ पर्टिक्युलेट मॅटर ऑफ बॅक्टेरिया, व्हायरसेस. अग्लुटिनेशन मध्ये ऍक्च्युली काय होतं बघा, द इमोबिलाइज मास म्हणजे मोबाईल असणाऱ्या, हालचाल करणाऱ्या, स्कॅटर्ड झालेल्या बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असतील, त्यांना इमोबिलाइज बनवणं, हालचाल त्यांची बंद करणं, एकत्रित करणं, इमोबिलाइज मास. अग्लुटिनेशन मीन्स मेकिंग, प्रोड्युसिंग immobilized mass of disease causing agent and then engulfed by phagocytes. अग्लुटिनेशन मध्ये ऍक्च्युली काय घडलं जातं बघा, अग्लुटिनेशन अँटीबॉडीजचं फंक्शन कोणतं आहे, अँटीबॉडीज काय करतात, बॅक्टेरिया, व्हायरसेस यांचा इमोबिलाइज मास बनवतात, एक बंडल बनवतात, त्यांना एकत्रित ठेवण्याचं काम केलं जातं. अँड देन इंगल्फ म्हणजे गिळणे, इंगल्फड बाय फॅगोसाइट्स. फॅगोसाइटिक सेल मार्फत, फॅगोसाइट्स मार्फत त्यांना इंगल्फ करणं म्हणजे अग्लुटिनेशन. सेकंड फंक्शन इज द ऑप्सोनायझेशन. अँटीबॉडीजचं फंक्शन कोणतं आहे बघा, ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन मीन्स कोटिंग, ऑप्सोनायझेशन ऑर कोटिंग, कोट करणं, त्याच्यावरती स्टिकर लावल्यासारखं. ग्लायकोप्रोटीन अँटीबॉडीजला स्टिकर सारखं प्रोटीन मॉलिक्युल्स अटॅच करणं. ऑप्सोनायझेशन ऑर कोटिंग ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरियाला कोट करणं, कव्हर करणं, झाकणे. ऑप्सोनायझेशन ऑर कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅसिलिटेट देअर सबसिक्वेंट फॅगोसायटोसिस. फॅसिलिटेट देअर सबसिक्वेंट फॅगोसायटस म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये ज्या फॅगोसायटिक सेल आहेत, जीवजंतूंना ठार करणारे ज्या सेल आहेत, फॅगोसायटिक सेलला सहजासहजी आयडेंटिफाय होण्यासाठी मदत करणं. ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन म्हणजेच काय, समजा हा पॉझिटिव्ह एजंट आहे, अँटीजीन आहे, बाहेरून आलेलं, आणि याच्यावरती ऑप्सोनायझेशन म्हणजे कोट, स्टिकर करणं, अटॅचमेंट. कशासाठी बघा याच्यामध्ये, ऑप्सोनायझेशन ऑर कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅसिलिटी उपलब्ध करून देणं देअर सबसिक्वेंट फॅगोसायटोसिस. म्हणजे फॅगोसायटिक सेलला सहजासहजी हे अँटीजीन आयडेंटिफाय होणं म्हणजे ऑप्सोनायझेशन. अँड थर्ड वन इज द न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन अँटीबॉडीज ग्लायकोप्रोटीनचं कार्य काय बघा, न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन मीन्स न्यूट्रलायझेशन ऑफ टॉक्झिन रिलीज्ड बाय बॅक्टेरिया. टॉक्झिन रिलीज्ड बाय बॅक्टेरिया, बॅक्टेरियापासून जे विष तयार होतं, टॉक्झिन तयार होतं, हे न्यूट्रल करणं. फॉर एक्झाम्पल टिटॅनस टॉक्झिन. अँटीजीन प्रेझेंटिंग सेल, याचा अर्थ काय, आपल्या शरीरामध्ये अशा काही पेशी आहेत की त्यावरती अँटीजीन आहेत, आणि हे काय करतात, अँटीजीन प्रेझेंटिंग सेल्स, दिस सेल इंगल्फ म्हणजे शरीरामध्ये घेणं, गिळणे, इनव्हेडिंग पॅथोजिन्स अँड प्रोसेस इनसाइड, आणि त्याच्यावरती प्रोसेस म्हणजे त्यांचं फ्रॅगमेंटेशन. अँटीजीन वरती प्रोसेस केले जाते, त्याचे तुकडे तुकडे केले जातात. प्रोसेस द अँटीजीन्स अँड द प्रोसेस्ड अँटीजीन्स आर प्रेझेंटेड ऑन. प्रोसेस्ड अँटीजीन जे आहेत ते दाखवले जातात, दर्शवले जातात, प्रेझेंटेड ऑन देअर ओन सरफेस, आणि स्वतःच्या सेलच्या बाहेरच. कशासाठी, फॉर स्टिम्युलेशन ऑफ ऑर ऍक्टिव्हेशन ऑफ अदर सेल्स, दुसऱ्या पेशींना माहिती करून देण्यासाठी.
इन्फेक्शनची जाणीव करून देण्यासाठी याच्यामध्ये प्रोसेस्ड अँटीजीन्स म्हणजे अँटीजीनचे जे फ्रॅगमेंट आहेत, कट केलेले पार्ट आहेत, डॅमेज झालेले जे तुकडे आहेत, प्रोसेस्ड अँटीजीन्स आर प्रेझेंटेड ऑन देअर ओन सरफेस. बघा हा पॉइंट कोणता आहे? मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ बी लिम्फोसाइट. महत्वाचा शब्द लक्षात ठेवा, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट हे लिम्फोसाइटचे दोन टाईप आहेत. त्यापैकी बी लिम्फोसाइट पासून काय तयार होत असेल? बी लिम्फोसाइट पासून पहिल्यांदा प्लाझ्मा सेल. का तयार होतात प्लाझ्मा सेल? स्टिम्युलेशन ऑफ और एक्टिवेशन ऑफ सेन्सिटाइज्ड बी लिम्फोसाइट प्रोड्यूस ड्यू टू अँटीजीन अँड हेल्पर टी सेल. अँटीजीन मुळे किंवा हेल्पर टी सेल मुळे बी लिम्फोसाइट पासून प्लाझ्मा सेल तयार होतात आणि प्लाझ्मा सेल पासून ग्लायकोप्रोटीन किंवा अँटीबॉडी तयार होतात. आणि आपल्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीजचं फंक्शन काय? ग्लायकोप्रोटीनचा उपयोग काय असेल? याचे 3 फंक्शन्स आहेत. फर्स्ट वन इज द ऑप्सोनायझेशन, अग्लुटिनेशन अँड न्यूट्रलायझेशन. मग इथे हे 3 पॉइंट दिलेले. अग्लुटिनेशन मीन्स मेकिंग इमोबिलाइज्ड मास ऑफ पॅथोजन. बॅक्टेरिया और व्हायरस यांना इमोबिलाइज करणं. ऑप्सनेशन मीन्स कोटिंग अँड न्यूट्रलायझेशन मीन्स टॉक्झिन जे आहे, टॉक्झिनची तीव्रता, विषाची तीव्रता कमी करणं. न्यूट्रलायझेशन ऑफ टॉक्झिन रिलीज्ड बाय बॅक्टेरिया टिटॅनस टॉक्झिन. अँटीजीन प्रेझेंटिंग सेल काय करतात? दीज सेल्स इंगल्फ इन्व्हेडिंग पॅथोजिन. आपल्या शरीरामध्ये जे पॅथोजिन आलेले त्यांना इंगल्फ करणं, इन्व्हेडिंग पॅथोजिन अँड प्रोसेस द अँटीजीन वरती प्रोसेस करणं. प्रोसेस्ड अँटीजीन्स आर प्रेझेंटेड ऑन देअर ओन सरफेस. त्यानंतर याच्यामध्ये टेक्स्ट बुक मध्ये स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले. बघा प्रश्न कोणते विचारलेले? Which kind of immunity provided by vaccinations? फॅक्सिनेशन मुळे मानवी शरीरामध्ये कोणत्या प्रकारची रोग प्रतिकार क्षमता तयार होते? Which kind of immunity provided by vaccination? व्हॅक्सिनेशन म्हणजे लस घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारची रोग प्रतिकार क्षमता तयार होते? आर्टिफिशियल अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. आर्टिफिशियल म्हणजे स्वतः आपण प्राप्त केलेलं आहे, तयार केलेलं आहे मटेरियल. आर्टिफिशियल. अक्वायर्ड जन्म झाल्यानंतर. ऍक्टिव्ह म्हणजे लाईफ टाईम, लॉंग लाईफ साठी जी रोग प्रतिकार क्षमता तयार होते. कशामुळे? व्हॅक्सिनेशनमुळे. मग याचं उत्तर काय द्यायचं? Which kind of immunity provided by vaccination? Vaccination provided artificial acquired active immunity. Artificial acquired active immunity. त्यानंतर पुढे प्रश्न काय विचारलेलं? Why are vaccines considered as antigen containing material? याचा अर्थ काय बघा? जी लस तयार केलेली असते, व्हॅक्सिन तयार केलेलं असतं, व्हॅक्सिनेशन जे आहे. Why are vaccines considered as? व्हॅक्सिन मध्ये अँटीजेन कंटेनिंग मटेरियल, जीवजंतूंचंच, पॉझिटिव्ह एजंटचं, डिसीज कॉझिंग एजंटचेच मटेरियल का असतात? अँटीजेन कंटेनिंग मटेरियल असं का म्हटलेलं आहे? याचं कारण काय बघा. व्हॅक्सिन प्रोड्युस्ड फ्रॉम, ऍक्च्युली लस कशापासून तयार केली जाते? व्हॅक्सिन्स प्रोड्युस्ड फ्रॉम पॅथोजिन. पॅथोजिन मीन्स अँटीजीन, डिसीज कॉझिंग एजंट. ज्यापासून आपल्याला वेगवेगळे रोग होतात त्यापासूनच लस तयार केलेली असते. पॅथोजिन पासून किंवा अँटीजिन पासून. डिएटिनेटेड और डेड और वीक पॅथोजिनचा वापर केला जातो. म्हणजे पॅथोजिन जे आहेत, अँटीजिन आहेत, हे डिएटिनेटेड केलेले असतात किंवा डेड असतात, त्यांचं मटेरियल वापरलं जातं. किंवा वीक पॅथोजिन, दे डू नॉट प्रोड्यूस डिसीज. म्हणजे लस ही ऍक्च्युली ज्यापासून रोग होतो, जीवजंतूपासूनच व्हॅक्सिन तयार केलेलं आहे. पुढे प्रश्न काय विचारलेलं? हाऊ आर व्हॅक्सिन्स प्रोड्यूस? व्हॅक्सिन, लस कशी तयार केली जाते? इट इन्व्हॉल्व फॉलोइंग स्टेप्स. प्रथम काय केलं जातं बघा? ग्रोईंग द ऑर्गॅनिझम ऑर पॅथोजिन.
in growth medium or culture medium and to produce toxin. प्रयोगशाळेमध्ये न्यूट्रिएंट मीडियमवरती किंवा कल्चर मीडियमवरती ग्रोईंग ऑफ ऑर्गॅनिझम, ग्रोईंग ऑफ पॅथोझिनची संख्या वाढवली जाते. म्हणजे समजा ज्यापासून हिपॅटायटिस कावीळ होत असेल, पोलिओ होत असेल, टिटॅनस धनुर्वात असेल किंवा डिप्थेरिया असेल, यांचे असणारे पॅथोझिन पॉझिटिव्ह एजंट हे पहिल्यांदा काय करायचं, प्रयोगशाळेमध्ये यांची संख्या वाढवायची. ग्रोइंग द ऑर्गॅनिझम इन ए ग्रोथ मीडियम और कल्चर मीडियम इन लॅबोरेटरी अँड टू प्रोड्यूस टॉक्झिन और मल्टिप्लाय देअर नंबर किंवा त्या पॉझिटिव्ह एजंटची संख्या वाढवायची. हे जे विष तयार झालेलं आहे त्यांचं प्रोटीन असेल, एन्झाईम असेल किंवा जेनेटिक मटेरियल असेल. टॉक्झिन अल्टर्ड टू गिव्ह टॉक्साइड्स. टॉक्झिनचं रूपांतर टॉक्साइड्स मध्ये केलं जातं. टॉक्झिन अल्टर्ड टू गिव्ह टॉक्साइड्स अँड टॉक्साइड्स आर डायल्युटेड. डायल्यूट करायचं. टॉक्साइड्स आर डायल्युटेड विथ an adjuvant. Adjuvant is a substance which improve the immune system. की जी रोग प्रतिकार क्षमता वाढवणारा एक घटक आहे. असा ऍडज्युवेंट या व्हॅक्सिन मध्ये ऍड केला जातो. 3 स्टेप आहेत. कोणत्या स्टेप आहेत बघा. फर्स्ट वन इज द ग्रोइंग ऑफ ऑर्गॅनिझम, ग्रोइंग ऑफ पॅथोझिन. पहिल्यांदा त्यांची वाढ करायची, ग्रोथ करायची. त्यानंतर टॉक्झिन जे आहे, टॉक्झिनचं रूपांतर टॉक्साइड मध्ये केलं जातं. Toxins are altered, changed into toxins, and then diluted with an adjuvant. Adjuvantचा वापर करून ते डायल्यूट करायचं. पुढचा एक प्रश्न काय विचारलेलं, Who was Edward Jenner? Who was Edward Jenner? हा कोण आहे? फादर ऑफ व्हॅक्सिनेशन्स. फादर ऑफ व्हॅक्सिनेशन्स एडवर्ड जेनर्स. फर्स्ट व्हॅक्सिन, पहिली जी लस आहे, फर्स्ट व्हॅक्सिन वॉज प्रोड्यूस बाय एडवर्ड जेनर इन 1796. 1796 ला एडवर्ड जेनरनं पहिली लस तयार केली फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट स्मॉल पॉक्स. स्मॉल पॉक्स देवी रोगावरती स्मॉल पॉक्स पासून संरक्षण होण्यासाठी 1796 ला पहिली लस तयार केलेली आहे एडवर्ड जेनर्स. हु वॉज एडवर्ड जेनर? फादर ऑफ व्हॅक्सिनेशन्स. फर्स्ट व्हॅक्सिन वॉज प्रोड्यूस्ड बाय एडवर्ड जेनर इन 1796 फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट स्मॉल पॉक्स. मग हे सगळे प्रश्न, हाऊ आर व्हॅक्सिन प्रोड्यूस, व्हॅक्सिन कोणत्या पद्धतीने तयार केलं जातं. ग्रोइंग ऑफ पॅथोझिन और ऑर्गॅनिझम इन ग्रोथ मीडियम, असेप्टिक लॅबोरेटरी कंडिशन्स ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, ऍडजस्टिंग ऑफ पीएच. हे लॅबोरेटरी कंडिशन मेंटेन करून पॅथोझिनची वाढ करणं, त्यांचे प्रोडक्ट तयार करणं म्हणजे टॉक्झिन. हे एन्झाईम असू शकतात, प्रोटीन असू शकतात, जेनेटिक मटेरियल कोणताही घटक असेल. आणि टॉक्झिन अल्टर्ड or changed into toxoids. Toxoids diluted with an adjuvant. Why are vaccines considered as antigen containing material? असं का म्हटलेलं आहे व्हॅक्सिन मध्ये? कारण व्हॅक्सिन हे अँटीजेनच्या प्रोडक्ट पासूनच, पॅथोजिनच्या प्रोडक्ट पासून तयार केलेले असतात. हेन्स कॉल vaccines considered as antigen containing material. Which kind of immunity provided by vaccination? व्हॅक्सिनेशन मुळे कोणत्या प्रकारची रोग प्रतिकार क्षमता तयार होते? व्हॅक्सिन प्रोड्यूस आर्टिफिशियल अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. त्यानंतर याच्यामध्ये अँटीबॉडी, ग्लायकोप्रोटीन, प्रोटेक्टिव्ह केमिकलचे 3 फंक्शन लक्षात ठेवा. फर्स्ट वन इज द अग्लुटिनेशन्स. अग्लुटिनेशन्स मीन्स टू प्रोड्यूस और मेक, तयार करणं. immobilize mass of pathogen, immobilize mass of bacteria and virus to facilitate engulf phagocytic, facility उपलब्ध करणं for engulf phagocytes, opsonizations,
means coating of bacteria to facilitate their subsequent phagocytosis ला मदत करणं. थर्ड वन इज द न्यूट्रलायझेशन. टॉक्झिनची जी तीव्रता आहे ही कमी करणं. न्यूट्रलायझेशन ऑफ टॉक्झिन्स रिलीज बाय बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल टिटॅनस टॉक्झिन्स. आणि हे ग्लायकोप्रोटीन किंवा अँटीबॉडीजचे फंक्शन्स आहेत. एक तर अँटीबॉडीज आर बाइंड टू सेल मेम्ब्रेन और फ्रीली ऑकर इन बॉडीज. ग्लायकोप्रोटीन प्रोटेक्टिव्ह केमिकल और अँटीबॉडीज प्रोड्यूस बाय प्लाझ्मा सेल्स. आणि प्लाझ्मा सेल आणि मेमरी बी सेल्स कशापासून तयार होतात? ऍक्टिव्हेटेड लिम्फोसाइट्स, बी लिम्फोसाइट पासून तयार झालेले घटक आहेत. थँक्स टू ऑल.